रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, आपण आपल्या जीवनाचा प्रवास करत असताना, आपल्या आयुष्याचा प्रवास करत असताना आयुष्यात बरीच लोक येत असतात. त्या लोकांना आपलं चांगलं व्हावं, आपण कायम सुखात राहावं, आपल्या सुखात ते त्यांचं सुख शोधणारे, आपल्याला हसवण्यासाठी कायम प्रयत्न करत राहणारी लोक आपल्या आयुष्यात आपल्या पाठीशी कायम उभी राहणारी ही माणसं खूप कमी आहेत. दोस्तांनो, अशी माणसं जर या जगामध्ये तुमच्या जवळ असतील, या तुमच्या आयुष्यात तुमच्या सोबत असतील, तर दोस्तांनो, त्या माणसांना नक्कीच जपून ठेवा. कारण अशी माणसं शोधून सुद्धा सापडत नसतात. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्यभर आपण दुसऱ्याचं मन सांभाळत जगत बसलो तर आपल्याला आपलंच मन मारून जगावं लागेल. कारण लोक फक्त स्वतःचा फायदा कसा होईल हे बघत असतात. म्हणून जास्त भावनिक व्हायचं नसतं. मंदिरातला देव सहज ओळखता येतो, पण माणसातला देव कळायला पूर यावा लागतो. मग तो पाण्याचा असो किंवा भावनेचा. स्वतःचा भूतकाळ खरेदी करू शकेल इतका जगात कोणी श्रीमंत नाही, आणि स्वतःचा भविष्यकाळ बदलू शकत नाही इतका कोणी गरीबही नाही. सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात कधी कधी आपलीच किंमत शून्य होऊन जाते. ती एक व्यक्ती साथ देणारी असल्यावर जगानं कितीही पाठ फिरवली तरी काही फरक पडत नाही. फक्त ती व्यक्ती ठामपणे पाठीशी उभी राहणारी आणि साथ देणारी असावी लागते. एकटं चालणं आणि एकटं राहणं हे थोडंसं अवघड असतं, पण भारी सुद्धा असतं. नको कोणाचा त्रास फुकटचा. कारण अशी पण माणुसकी दाखवली तरी कुठं लोक चांगलं म्हणतात. म्हणून एकटं चांगलंच. कितीही संपत्ती असू द्या, पण नवऱ्याला बायकोशिवाय आणि बायकोला नवऱ्याशिवाय कोणी समजून घेऊ शकत नसतं. परमेश्वराला सुद्धा ठणठणीतपणे जाब विचारण्याकरता स्वतःचं नाणं खणखणीत असावं लागतं. सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळत असतं. याचा गरीब आणि श्रीमंताशी काही संबंध नसतो. रडणारा हा महालातही रडत असतो आणि हसणारा झोपडीत सुद्धा हसत असतो. जीवन असं असावं की त्यात नात्यांचा सन्मान होईल, आणि नाती अशी असावीत की ती लक्षात ठेवायला भाग पाडतील. समाधानी राहणं हे जगातील सर्वात मोठं सुख आहे. देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करतील, पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही. आपण जर घाबरत असू तर लोक अजून घाबरवायचा विचार करतात. म्हणून हिम्मत दाखवायची. मग मोठी मोठी लोक सुद्धा नादाला लागायचा विचार करत नाहीत. जसं जसं वय वाढत जातं तसं तसं आपल्याला समजायला लागतं
की आपण ज्या लोकांना आतापर्यंत महत्त्व देत आलोय त्या लोकांचं आपल्या आयुष्यात काहीच योगदान नाही. कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून निदान ते आपल्या वाट्याला तरी नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन. जगातील एक अंतिम सत्य, कोणीच कोणाचं नसतं. काही गोष्टी फक्त शांत राहून अनुभवायच्या असतात, तर काही मनात साठवून ठेवायच्या असतात. प्रत्येक गोष्टींचा बाजार मांडत गेला तर भावनांचा आदर राहत नसतो. आयुष्य खूप सुंदर आहे, एकट्यानं जगून बघा. ती दोस्ती, हे प्रेम, ते गोड बोलणं, सगळं धोका आहे. मुहूर्त कधीच बघू नका. तुम्ही जिवंत आहात यापेक्षा चांगला शुभ मुहूर्त हा कोणताच नसतो. बोलून तोंडाच्या वाफा वाया घालवण्यापेक्षा आपण मनात साठवलेल्या गोष्टी या करून दाखवण्याची हिंमत ठेवायची असते. आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नसतं. भूतकाळ विसरा, पण भेटलेला धडा मात्र कायम लक्षात ठेवा. प्रॉब्लेम हाच आहे की लोक खऱ्या व्यक्तीला सपोर्ट करायचा सोडून त्याचा वापर कसा करता येईल हा विचार सुरू करतात. स्वतःवर नियंत्रण ठेवणं हीच खरी शक्ती असते. नातेवाईकांचं तुमच्या सोबत वागणं हे तुमच्या बाप कमाईवरून ठरवलं जातं. स्वार्थ खूप मोठा ताकदवान असतो, त्यामुळंच कधी कधी मित्र शत्रू बनतो आणि शत्रू मित्र बनतो. संयम ठेवा. प्रत्येक दुःखानंतर सुखाची सुद्धा वेळ नक्की येत असते.